2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता मुलांना कोण नाहीये. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या सविता गोविंद बिराजदार या 43 वर्षीय महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यासाठी 5 तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. पालिका रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. सविता यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्याचबरोबर त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटकाही आला. त्यांची प्रकृती गंभीर होत गेल्याने त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी कळवा येथे ठाणे पालिकेच्या रुग्णालयात हलवण्याचे कुटुंबियांना सांगितले. सविताच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी धावाधाव सुरू केली. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या 4 रुग्णवाहिका आहेत, पण त्यामधील 3 रुग्णवाहिका भंगार असल्याने बंद आहेत. 1 रुग्णवाहिका सज्ज होती, पण तिच्या चालकाचा वेळकाढूपणा सुरू होता. रुग्णालयाची रुग्णवाहिका येत नाही म्हणून कुटुंबियांनी 108 क्रमांकावर संपर्क साधला. पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं, पण 2, 2:30-3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणला आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. पालिकेची रुग्णवाहिका सज्ज असूनही इतर रुग्ण येतात का बघू, मग सविताला त्या रुग्णवाहिकेतून पाठवू अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. तोपर्यंत सविताची प्रकृती गंभीर होत गेली. पालिका रुग्णवाहिकेचा चालकही वेळकाढूपणा करत असल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या. या कालावधीत सविताची प्रकृती गंभीर होत गेली. पालिका रुग्णालयाच्या बाहेर खासगी रुग्णवाहिका सज्ज असतात, त्या रुग्णवाहिकेची उपलब्धता रुग्णालय प्रशासनाने का करून दिली नाही असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान असाच एक प्रकार 1.5 वर्षापूर्वीही येथे घडला होता. असे प्रसंग घडल्यावर अनेक वेळा या बंद असलेल्या भंगार रुग्णवाहिकांचा प्रश्न राजकीय लोकांकडून उपस्थित केला जातो. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. या संदर्भात या महिलेच्या नातेवाईकांच्या व इतर राजकीय व्यक्तींकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. नेमके त्यांचे म्हणणे काय ते आपण पाहूया. रामदास बिरादर. काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं, पण 2, 2:30-3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणला आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. किती तास लागला नेमकं ॲम्ब्युलन्ससाठी? किती तास थांबलेला? किती वाजता आलेले? आम्ही इथे 12 वाजता आलेले. 11:30-12 वाजता नाही भेटले. हां. किती वाजेपर्यंत थांबलेला तू? मी आता 4 वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही, 3:30 पर्यंत. मी डॉक्टर संदीप पगारे. पगारे सर, काय घटना घडली? घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस 1 वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती, सविता बिराजदार. तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं फिजिशियनला. तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं थोडासा स्ट्रोकसारखं सिम्पटम्स त्यांना वाटतं आहेत, आणि त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे. आता परंतु असं आहे की त्यांचं जर 108चं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे
तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे. तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे. पण आता सर एक आपला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जो ॲम्ब्युलन्स होता तो चालक असा बोलतोय की मी एक पेशंट घेऊन जाणार नाही, हे किती तर असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल कमेंट करू शकू. ॲम्ब्युलन्सला डिले झाला आहे मला. येस ॲम्ब्युलन्सला डिले झालेला आहे.